तुम्हाला चांगला साऱ्या जन्माचं हात जीव चिमटीत तुम्हाला चांगला तुम्हाला चांगला। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याबरोबरच आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकतो आपण अलर्ट मोशनमध्ये। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि तो इमेज लेअर आपल्याला कट करायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला 6.3 या सेकंदाच्या बीटमार्कला कट करायचं आहे। त्यानंतर 7.20 या सेकंदाच्या बीटमार्कला कट करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही कट केला नाही तरी चालतंय, बघू शकता, इथं तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे कट करून लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लिरिक्स PNG ते प्रॉपर ते तुम्हाला इथे दिसून येतील। तर बघू शकता तिन्ही लेअर आपण प्रॉपर ॲड केल्यानंतर या तिन्ही लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि तो 2 इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत। फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून पहिल्या इमेज लेअरला तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे इथून आपल्याला कॉपी करून परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन तो मधला PNG तो सोडायचा आहे आणि थर्ड नंबरला म्हणजे 7.20ला अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की दोन्ही रकान्या बघू शकता अशा प्रकारे या तिन्ही रकान्या स्टार्टिंगला येऊन ग्रुप 1 हा लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचा आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून सय्यारा या मूवीचा जो पोस्टर आहे त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि या शेपमध्ये तो आपला जो मूवीचा पोस्टर आहे तो प्रॉपर असा सेट करायचा आहे। अशा प्रकारे सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। 2 नंबरच्या ही लेअरला आपल्याला अशाच प्रकारे काय करायचं आहे, फक्त काय करायचं आहे तो फॅन्ड्री या मूवीचा पोस्टर 2 नंबरला आणि 3 नंबरला ॲड करून घ्यायचा। प्रॉपर बघू शकता साईज मी इथं प्रॉपर अशी साईज तुम्हाला सेट करून घ्यायची आहे। सेट केल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। इथं बघू शकता तुम्ही क्लिक बटन ही तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल आणि थर्ड नंबरच्या लेअरलाही आपल्याला अशाच प्रकारे फॅन्ड्री या मूवीचं पोस्टर लावल्यानंतर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। अशा प्रकारे बघू शकताय क्रिएट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस